नमस्कार, सुस्वागतम। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापरडे गावातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापरडे जुळेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे या प्रशालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या प्रशालेमध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळा प्रवेशोत्सव म्हणजेच नवगत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रथमच इयत्ता 6वी आणि इयत्ता 8वीचे विद्यार्थी नव्या शाळेत दाखल झाले। त्यांचे प्रशालेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून सहर्ष स्वागत करण्यात आले। यावेळी शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी नवोगत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले। या कार्यक्रमासाठी सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर हे अध्यक्ष होते। तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गुरव सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री तांबे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी केले। त्यांनी सर्व नवीन विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांची ओळख करून दिली। तसेच वर्ग शिक्षक, विषय शिक्षक, त्यांचे विभाग याविषयी विस्तृत माहिती दिली। त्यानंतर सर्व शिक्षकांनी नवोगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। सर्व नवीन विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने वही, पेन, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच लाडू देऊन तोंड गोड करण्यात आले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली। कार्यक्रमाच्या शेवटी सन्माननीय अध्यक्ष श्री बाबूराव राणे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। शेवटी सहाय्यक शिक्षिका श्रीमती गुरव मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले। इतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना लाडू वाटप करण्यात आले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम। श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापरडे जुळेश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे या स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त प्रशालेमध्ये आपणा सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज दिनांक 15 जून 2024 आपणा सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व प्रकारच्या प्राथमिक, त्यानंतर माध्यमिक आणि सर्व प्रकारच्या कॉलेजेस आजपासून त्याला सुरुवात होत आहे। आज शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। सर्वप्रथम त्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये ज्याप्रमाणे सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विशेषतः प्राथमिक शाळांमध्ये नवागत विद्यार्थी म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत समारंभ करून त्यांना या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा एक कार्यक्रम साजरा केला जातो। असं आज आपल्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे या प्रशालेमध्ये सुद्धा नवागतांचं स्वागत हा शाळा प्रवेशोत्सव सन 2024 हा एका आगळ्या नवीन कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर यांचं सर्वप्रथम मी प्रशालेच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो।
त्यानंतर आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री गुरव सर, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व नवगत विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम YouTube लाईव्ह करण्यासाठी या ठिकाणी आलेला आपल्याच प्रशालेचा माजी विद्यार्थी कुमार प्रज्वल गायकवाड, या सर्वांचं मी या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये नवागतांचं स्वागत करण्यासाठी औक्षणानं सुरुवात केलेली आहे। तर पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तर त्याबद्दल मी आपण काही या ठिकाणी शब्द बोलू इच्छितो की बघा, पावसाळ्याचे दिवस आले की शाळेचा हंगाम सुरू होतो। म्हणजे पावसाळा आणि शाळा एक प्रकारचं समीकरण जुळलेलं आहे। भले काय होतं की आता वातावरण बदललेलं आहे, पूर्वी त्या मोसमामध्येच पाऊस पडायचा, आता पाऊस कधीही पडतो, पण हे नातं जे आहे शाळा आणि पाऊस हे नातं मात्र आहे तसं टिकून आहे, ते नातं कमी झालेलं नाही। आणि हेच नातं जोपासण्यासाठी आज हा आपल्याला शाळेचा पहिला दिवस मिळालेला आहे। तर या पहिल्या दिवशी आपण सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी या ठिकाणी कार्यक्रमाचं अध्यक्ष निवडणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं, कारण कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी अध्यक्षाने होत असते। म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या या संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं असे सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर मी यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष यांना अध्यक्षपदाचं अनुमोदन सर्वांमध्ये देतो। यानंतर आता उपस्थित असलेले मान्यवर यांचं या ठिकाणी थोडक्यात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल। आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री बाबूरावजी राणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री गुरव सर यांना विनंती करतो की आपल्या प्रशालेमार्फत सरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे। नमस्कार, सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष बाबूरावजी राणे सर, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजचा हा नवगतांचे स्वागत हा कार्यक्रम YouTube लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरवणारा माझाच विद्यार्थी प्रज्वल गायकवाड, त्याचप्रमाणे उपस्थित या प्रशालेचे सर्व इयत्ता 6वी ते 10वीचे विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहितीच असेल, आज दिनांक 15 जून 2024 शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या नव्या शैक्षणिक वर्षाची प्रथम सत्राची खऱ्या अर्थाने सुरुवात आज होत असल्याचे दिसून येते। सरांनी बरंचसं त्या ठिकाणी सांगितले की पावसाळा आणि शाळा आज एक वेगळं समीकरण असलेलं दिसून येतं, एक वेगळी ओढ आपल्याला बरेच म्हणजे आपण जवळपास 2 महिने या ठिकाणी सुट्टीवर असतो आणि नंतर या ठिकाणी 2 महिन्यानंतर जेव्हा आपल्याला शाळा सुरू असते तेव्हा वाटत असतं की कधी एकदा सुट्टी पडते, कधी एकदा मी घरी राहतो, पण घरी राहिल्यानंतर असं वाटायला लागतं अरे कधी एकदा शाळा चालू होते। कारण शाळेमध्ये जे आपले मित्रमैत्रिणी असतात, आपण जी मजा करत असतो, खेळ खेळत असतो, काही कधी कित्येक वेळा आपण मार खात असतो, काही आठवणी असतात, आपल्या कडूगुड आठवणी असतात, मग त्या घरी बसल्यानंतर आपल्याला आठवायला लागतात आणि कधी एकदा शाळेचा पहिला दिवस उजाडतो असं। आणि आज तो पहिला दिवस बघा, दिवसाची सुरुवात देखील अगदी पहाटे झालेली आपल्याला दिसून येते। बऱ्याच वेळा आपण इतर वेळी जी शाळा चालू होते 15 जून ते आपल्याला या ठिकाणी सोमवार मंगळवार आहे, पण यंदाच्या वर्षामध्ये एकदम शनिवारच आले आणि त्यामुळे तुम्हाला सकाळी या ठिकाणी प्रशालेमध्ये बऱ्याच जणांना उठायची सवय नसेल, काही पालकांनी त्यांना उठवून घातलं देखील असेल उठा लवकर आणि शाळेमध्ये जा, कारण त्यांना एक ओढ असते, पालकांना जेवढी ओढ असते तेवढी तुम्हाला या ठिकाणी ओढ असते दिसून येते। आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या ठिकाणी सुरू झाले आणि या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व विद्यार्थी, नवागत काही विद्यार्थी आहेत, काही आपले या ठिकाणी यापूर्वी शाळा शिकत असलेले विद्यार्थी आहेत, ते देखील या ठिकाणी नवीन वर्गामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे। त्या सर्वांचे प्रथमतः मी माझ्या प्रशालेमार्फत माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे आपली बापट जोगेश्वर संस्था, बापट जोगेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबई, त्याचप्रमाणे माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, त्याचप्रमाणे बापर्डे ग्रामवासीय, मुंबई ग्रामस्थ या सर्वांमार्फत, माझे विद्यार्थी सुद्धा त्या सर्वांमार्फत प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना
शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या प्रशालेमध्ये काही नवीन शिक्षक न म्हणता नवीन वर्ग शिक्षक तुम्हाला लाभलेले असतील. त्याचप्रमाणे विषय या ठिकाणी काही चेंजेस झालेले आहेत काही शिक्षकांचे वगैरे, ते तुम्हाला ज्ञात व्हावे. म्हणजे प्रशाला कशा प्रकारे या ठिकाणी या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या शैक्षणिक वर्षाचा आराखडा कशा प्रकारे असणार आहे याचा थोडक्यात लेखाजोखा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी मी कथित करतोय. सर्वप्रथम सांगायचं म्हटलं या ठिकाणी तर आपल्या प्रशालेचे सन्माननीय तांबे सर, आपले जुने विद्यार्थी तांबे सरांना ओळखतातच आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी तांबे सरांना बघितलेलं असेल, परंतु तांबे सरांना कोणकोणत्या ह्या शैक्षणिक वर्षासाठी कोणकोणत्या विषयाची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, त्याचप्रमाणे कोणत्या विभागांची जबाबदारी दिलेली आहे हे सर्वांसमोर या ठिकाणी सांगू इच्छितो. सन्माननीय तांबे सर शैक्षणिक वर्ष सन 2024 मध्ये इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षक पद सांभाळणार आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याकडे दुसरा एक महत्त्वाचा विभाग असणार आहे सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुलगांमध्ये शिस्त जो विभाग असतो तो शिस्त विभाग मुलगांचा या ठिकाणी तांबे सरांकडे सोपवण्यात आलेला आहे. संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तांबे सर यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या प्रशालेमध्ये यंदाच्या वर्षामध्ये जास्त फोकस आपण ज्या गोष्टींकडे करणार आहोत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या ठिकाणी ह्या गोष्टींवर सर्वात जास्त भर या ठिकाणी असणार आहे. आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये इंग्रजी विषयासाठी जे काही सहकार्य लागेल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विद्यार्थ्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या संपूर्ण अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी तांबे सरांकडे दिलेली. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 5 महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर तांबे सर यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये खालीलप्रमाणे इयत्तांचे अध्यापन करणार आहेत. इयत्ता 6वी साठी ते इंग्लिश, इतिहास आणि कार्यानुभव या 3 विषयांचे अध्यापन तांबे सर करणार आहेत. इयत्ता 7वी साठी इंग्लिश आणि इतिहास या विषयांचे अध्यापन करणार आहेत. इयत्ता 8वी साठी इंग्लिश आणि कार्यानुभव हे त्यांच्याकडे विषय देण्यात आलेले आहेत. आणि इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषय आणि इयत्ता 10वी साठी इंग्रजी विषय. म्हणजे अशा प्रकारे ह्या विषयांचे अध्यापन तांबे सरांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सविस्तर या ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक करण्यात आलेलं आहे. सविस्तर वेळापत्रक हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तुम्हाला वर्ग शिक्षक जे असतील ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर वेळापत्रक देतील. विषय शिक्षक कोण कोण असतील तुम्ही फक्त ओव्हरऑल साधारण तुम्हाला समजते. ओव्हरऑल तुम्ही ते वर्ग शिक्षक तरी तुम्हाला समजले पाहिजेत आणि त्याप्रमाणे साधारण विषय कुठला बदललाय हे देखील तुम्हाला या ठिकाणी साधारण अंदाज येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी एकत्रित सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण काही माहिती देऊ इच्छितो. दुसरे आपल्या प्रशालेमध्ये शिक्षक आहेत सन्माननीय वाडेकर सर. सन्माननीय वाडेकर सर नवीन विद्यार्थ्यांना यांची ओळख व्हावी म्हणून शिक्षकांना ठिकाणी सांगतो सन्माननीय वाडेकर सर. वाडेकर सर यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 6वीचे वर्ग शिक्षक पद सांभाळणार आहे. त्यानंतर क्रीडा विभाग मुलग्यांचा सन्माननीय वाडेकर सर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे परिपाठ हा एक महत्त्वाचा विभाग आपण दर दिवशी सकाळी आल्यानंतर ते दिवसाची सुंदर सुरुवात जी आपण करतो ते आपल्या प्रशालेमध्ये परिपाठाने करतो आणि या परिपाठाची संपूर्ण जबाबदारी तांबे सर यांच्याकडे वाडेकर सर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा BDS एक्झाम असते ब्रेन डेव्हलपमेंट जी एक स्पर्धा असते त्या स्पर्धेची जबाबदारी काही विद्यार्थी म्हणजे या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आता विचार केला तर स्कॉलरशिप म्हटलं तर 5वी आणि 8वी साठी लागू असते. बाकीचे इयत्तेचे विद्यार्थी त्या परीक्षेसाठी बसू शकत नाही. पण BDS एक्झाम असते अगदी इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यापासून ते पुढच्या 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील या ठिकाणी परीक्षा देत असतात आणि त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील अशा स्पर्धा परीक्षांचा अनुभव यावा त्याची संधी मिळावी कुठेतरी स्कॉलरशिप मिळवण्याची त्यांना संधी मिळावी आणि म्हणून एक BDS एक्झाम यंदापासून या ठिकाणी आपण काही गेल्या वर्षी विद्यार्थी बसले असतील पण यंदा आपण त्याच्यासाठी प्रत्येक इयत्तांमधल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत. ती जबाबदारी वाडेकर सर यांच्याकडे देण्यात आली. आणि दुसरं म्हटल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गणित विषया संदर्भात जे काही अडचणी असतील ते वाडेकर सर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्याच्यानंतर विषयांचं अध्यापन सांगायचं म्हटलं तर इयत्ता 6वी साठी गणित आणि शारीरिक शिक्षण हे विषय वाडेकर सर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. इयत्ता 7वी साठी गणित विषय देण्यात आलेले आहे. इयत्ता 8वी साठी गणित विषय त्यांच्याकडे आहे. इयत्ता 9वी साठी बीजगणित आणि भूमिती. इयत्ता 9वीचे जे विद्यार्थी आहेत तुमचा आता 8वी पर्यंत नुसतं गणित होतं. आता 9वीला तुम्हाला 2 पुस्तकं आहेत एक बीजगणित आणि दुसरं असतं भूमिती. 2 वेगवेगळे पाठ असलेले दिसून येतात. ते बीजगणित आणि भूमितीसाठी वाडेकर सर यांच्या जबाबदारी देण्यात आली आहे. आणि इयत्ता 10वी साठी
बीजगणित, भूमिती आणि शारीरिक शिक्षण या 3 विषयाची जबाबदारी वाडेकर सर यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर पुढील शिक्षक आहेत सन्माननीय श्रीमती गुरव मॅडम. गुरव मॅडमकडे इयत्ता 9वीचे वर्ग शिक्षक पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर मुलींमध्ये शिस्त विभाग गुरव मॅडमकडे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रशालेचा दरवर्षी आपण एक अंक प्रकाशित करतो, हस्तलिखिताच्या स्वरूपात अंक प्रकाशित करतो. त्या हस्तलिखित करण्याची जबाबदारी म्हणजे हा जो विभाग आहे तो गुरव मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक विभाग आहे हरित सेना. हरित सेना अंतर्गत विविध उपक्रम आपण आपल्या प्रशालेमार्फत राबवतो. म्हणजे आता वृक्षारोपण असू द्या, आता आपल्याला हरित सेना अंतर्गत जवळपास 50 रोपं सर आपल्याला मिळणार आहेत. त्यांचं कालच कळवलं होतं मला, त्यांना मी रोपांची मागणी केली त्याप्रमाणे 50 रोपं आपल्या प्रशालेला प्राप्त होणार आहेत. आणि त्या 50 रोपं प्राप्त झाल्यानंतर मग त्यांची चांगल्या प्रकारे लागवड करणे, त्याचप्रमाणे हरित सेना अंतर्गत इथे काही झाडं लागवड केलेली आहेत त्यांची निगा राखणे. त्यांची निगा राखण्याची जबाबदारी की यावेळी आपण विद्यार्थ्यांपर्यंतच देणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला जसं आपण आपल्या प्रशालेमध्ये दत्तक पालक योजना राबवतो माहिती आहे सगळ्यांना आपण, म्हणजे आपल्या प्रशालेत विद्यार्थी जे गेस्ट असतील त्यांना आपण दत्तकच्या स्वरूपात या ठिकाणी देतो. मग त्यांचा खर्च असेल या ठिकाणी ते आपले पाहुणे मंडळ या ठिकाणी गेस्ट पाहुणे करतात. तसंच तुम्हाला देखील कुठेतरी आपल्या समाजाची ओढ निर्माण आहे, पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम प्रशालेमार्फत आपण या ठिकाणी यंदाच्या सत्रामध्ये हरित सेना अंतर्गत नक्कीच राबवणार आहोत. काही विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या प्रशालेमध्ये लावलेली झाडं तुम्हाला या ठिकाणी दत्तक स्वरूपात आम्ही देणार आहोत. त्या झाडांची वर्षभरामध्ये संपूर्ण काळजी, निगा राखणे म्हणजे पाणी ओतण्यापासून त्याला खत घालण्यापासून त्याला कुंपण करण्यापासून या ठिकाणी सगळ्या गोष्टी ते विद्यार्थी स्वतः करणार आहेत. आणि जे चांगल्या प्रकारे झाडाची निगा राखेल, चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेईल, मग त्यांच्यासाठी एखादं बक्षीस देखील या ठिकाणी आपण प्रशालेमार्फत नक्की त्या ठिकाणी ठेवणार. त्या संदर्भात या ठिकाणी हरित सेना जे विभाग प्रमुख आहेत ते तुम्हाला सविस्तर माहिती देतीलच. त्याच्यानंतर पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम समाजशास्त्र विषयासंदर्भात म्हणजे इतिहास आणि भूगोल यांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये त्याच्या संदर्भात या ठिकाणी जबाबदारी गुरव मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर विषय संदर्भात सांगायचं झालं तर 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी आणि चित्रकला विषय गुरव मॅडमकडे देण्यात आलेला आहे. 7वी साठी हिंदी विषय देण्यात आलेला आहे. 8वी साठी देखील हिंदी विषयाचे अध्यापन करणार आहे. 9वी साठी हिंदी, भूगोल आणि जलसुरक्षा या 3 विषयांचे अध्यापन गुरव मॅडम करणार आहेत. आणि 10वी साठी हिंदी आणि भूगोल या 2 विषयांचे अध्यापन गुरव मॅडम करणार आहेत. त्याच्यानंतर पुढील शिक्षक आहेत सन्माननीय श्रीमती केळकर मॅडम. केळकर मॅडमना यंदाच्या वर्षामध्ये इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर ग्रंथालय हा जो महत्त्वाचा विभाग आहे तो दरवर्षीप्रमाणे केळकर मॅडमकडे यांच्याकडे त्या ठिकाणी सोपवण्यात आले. ग्रंथालयामध्ये देखील काही बदल या ठिकाणी त्या विभागामध्ये करण्यात आले. ते सविस्तर बदल तुम्हाला केळकर मॅडम या ठिकाणी नंतर एकत्रितपणे या ठिकाणी सांगतीलच. त्याच्यानंतर उत्कर्ष योजना जी असते ही उत्कर्ष योजना खास मुलींसाठी उत्कर्ष योजना असते. त्या उत्कर्ष योजनेसंदर्भात देखील महत्त्वाची जबाबदारी केळकर मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. फलक लेखन आपल्याला या ठिकाणी माहिती दरवेळी तांबेसर या ठिकाणी फलक लेखन करायचे. काही महत्त्वाच्या घडामोडी दिवसभराच्या किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी आपण फलकावर लिहित होतो ते जबाबदारी या ठिकाणी केळकर मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी विषयाचं या ठिकाणी जबाबदारी केळकर मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आली. पुढील शिक्षक आहेत सन्माननीय सौ तेजल तेली मॅडम. तेजल तेली मॅडम यांच्याकडे इयत्ता 8वीचे वर्ग शिक्षक पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर वेबसाईट अपडेट करणे. आपल्या प्रशालेची एक वेबसाईट आहे ती वेबसाईट अपडेट त्याच्यावर या ठिकाणी आपण हे जे कार्यक्रम सगळे घेतो हे कार्यक्रम आपल्या वेबसाईटला जात असले दिसून येतात. तुम्ही देखील ती वेबसाईट या ठिकाणी जरूर पाहावी. ते वेबसाईट संदर्भात या ठिकाणी ज्या काही अपडेट्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी ह्या वर्षामध्ये नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आपली स्वतःची वेबसाईट बघता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा उपभोग घेतो म्हणजे जे काय बदल होतात ते तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत. ही जबाबदारी देखील या ठिकाणी वेबसाईटची संपूर्ण जबाबदारी तेजल तेली मॅडमकडे दिलेली आहे. त्याच्यानंतर क्रीडा विभाग मुलींचा जो विभाग आहे तो तेजल तेली मॅडमकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर इयत्ता 8वी साठी आपल्याला स्कॉलरशिप परीक्षा विद्यार्थी बसवले मग त्यांचे क्लासेस असतील त्याचे नियोजन असेल हे संपूर्ण नियोजन तेली मॅडमकडे देण्यात आले आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बुद्धिमत्ता विषय जो आहे हा बुद्धिमत्ता विषय तेजल तेली मॅडमकडे या ठिकाणी सोपवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अध्यापनाचे जे विषय आहेत ते 6वी साठी विज्ञान विषयाचं अध्यापन तेजल तेली मॅडम करणार आहेत. त्याच्यानंतर 7वी साठी चित्रकला विषय त्यांना देण्यात आलेला आहे. 8वी साठी मराठी, इतिहास, भूगोल आणि चित्रकला असे 4 विषय त्यांच्याकडे असणार आहेत. 9वी साठी मराठी, संरक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण
हे विषय त्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 10वी साठी जलसुरक्षा आणि संरक्षण शास्त्र असे 2 विषय त्यांच्याकडे या ठिकाणी सोपविण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पुढील शिक्षक आहेत मी स्वतः गुरव सर. परीक्षा विभाग हा माझ्याकडे असणार आहे. त्याचप्रमाणे सूचना विभाग विद्यार्थ्यांचा असू दे, त्याचप्रमाणे स्वच्छता संदर्भात विभाग जे आपण शालेय स्वच्छता वगैरे राखतो तो विभाग या ठिकाणी माझ्याकडे असणार आहे. आणि स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सायन्स विषया संदर्भात जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडे विभाग सोपविण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर विषयांचं अध्यापन यावर्षी जास्त विषयांचं अध्यापन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचं अध्यापन मी करणार आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय संपूर्ण अध्यापन माझ्याकडे असणार आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान 1 विज्ञान 2. 9वी मध्ये विज्ञान देखील फर्स्ट आणि सेकंड पेपर तुमचे 2 सेपरेट होतात. 9वीसाठी बदलला आहे. 8वीला आपल्याला एकच पेपर असायचा, पण 9वीला गेल्यानंतर विज्ञान 1 आणि विज्ञान 2 जसं बीजगणित भूमिती होतं त्याचप्रमाणे विज्ञान 1 आणि विज्ञान 2 असे 2 या ठिकाणी पेपर तुम्हाला लागू असतात. ते 2 वेगवेगळे विषय असतात. त्याच्यानंतर येत्या 10वी साठी विज्ञान 1 आणि विज्ञान 2 अशा विषयांचं अध्यापन या ठिकाणी आपण करणार आहोत. महत्त्वाचा विभाग राहिला आहे कॉम्प्युटर विभाग. कॉम्प्युटर विभागासाठी आपल्या प्रशालेचे सन्माननीय लिपिक प्रशांत दादा यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना बाकीचे शिक्षकांना देखील या ठिकाणी जे जे वेळी क्लासेस असतील ते क्लासेसच्या वेळी किंवा जे अध्यापन करत असताना एखादा पी असू दे किंवा बाहेर तुमचा पाऊस असेल मग तिथे तुम्हाला या ठिकाणी ते प्रत्येक विषय शिक्षक देखील या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर विभागासाठी मदत करणार आहे. समजले तो महत्त्वाचा विभाग आहे. यंदाच्या वर्षी कॉम्प्युटर लिटरसी जे आपण म्हणतो कॉम्प्युटर साक्षरता प्रत्येक विद्यार्थी आपल्या प्रशालेचा कॉम्प्युटर हा साक्षर झालाच पाहिजे. कारण आपण विचार केला तर आपण 21व्या शतकामध्ये प्रवेश केला. 21वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञान युगाचं म्हटलं जातं माहिती ना टेक्नॉलॉजीचं. जेवढे तुमच्याकडे प्रगत टेक्नॉलॉजी असेल तेवढं तुम्ही भविष्यामध्ये इन फ्युचर तुम्ही त्या भविष्यामध्ये टिकणार आहात. आणि त्यामुळे आपल्या प्रशालेतील विद्यार्थी टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत व्हावे यासाठी हा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी या शैक्षणिक वर्ष आवर्जून या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचे पुढच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर शाळेचा टायमिंग. आपल्या पहिल्या विद्यार्थ्यांना शाळेचा टायमिंग माहिती आहे, पण नवीन विद्यार्थी काही आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या शाळेचा टायमिंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:55 म्हणजे 10ला 5 मिनिटं असताना बेल होणार आहे आणि 10 वाजता ऍक्च्युअली या ठिकाणी आपली शाळा भरणार आहे. 10 ते 10:15 पर्यंत म्हणजे 10:15 पर्यंत परिपाठ आपला असणार आहे आणि नंतर पुढचे लेक्चर जे असतील ते या ठिकाणी सुरू होणार आहे. पहिले 3 लेक्चर झाल्यानंतर मधली सुट्टी असेल. पहिली छोटी मधली सुट्टी, त्याच्यानंतर 2 लेक्चर झाल्यानंतर आपली मोठी मधली सुट्टी असेल. म्हणजे जेवणाची सुट्टी जी आपण म्हणतो ती जवळपास 1 वाजता जेवणाची सुट्टी असणार आहे. नंतर परत 2 लेक्चर होतील. 2 लेक्चर नंतर परत मधली सुट्टी होणार आहे आणि नंतर 2 लेक्चर परत होतील आणि 4 वाजता सायंकाळी 4 वाजता आपली प्रशाला सुटते. म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:55 ते सायंकाळी 4 हा आपल्या शाळेचा रिसर्च टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर शनिवारी आजचा दिवस आपण म्हणतो शनिवारचा वेळ हा आपला 7:55 वाजता म्हणजे 8ला 5 मिनिटं असताना या ठिकाणी शाळा आपली भरणार आहे, बेल होणार आहे आणि 8 वाजता विस्तार या ठिकाणी परिपाठाला आपली सुरुवात होणार आहे. 8:15 पर्यंत परिपाठ असणार आहे आणि 8:15 नंतर या ठिकाणी आपलं नियमित प्रसार या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 11:30 पर्यंत या ठिकाणी आपलं अध्यापनाचे कामकाज जवळपास 6 लेक्चर होतात. ते 11:30 पर्यंत या ठिकाणी आपलं अध्यापनाचे कामकाज चालणार आहे. काही वेळा बरेच विद्यार्थी चालत येतात, पावसाचे दिवस आहेत, इकडचे विद्यार्थी लांबून चालत येतात. उशीर झाला म्हणून प्रशालेमध्ये यायचं नाही असं अजिबात नाही. उठायला उशीर झाला असेल, येताना परत पाऊस जास्त असेल, वेळ झाला तुम्ही प्रशालेमध्ये या. जर उशीर झाला तरी तुम्हाला कुणीही मागे पाठवणार नाही. थोडा उशीर झाला तर या ठिकाणी अजिबात काही होणार नाही. आणि जबरदस्तीने एखादा पाऊस जोरात लागतोय, वहाळ वगैरे मध्ये लागताय, जबरदस्तीने ते क्रॉस करून येण्याचा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. जबरदस्तीने क्रॉस वगैरे करून पाणी व्यवस्थित जाऊ द्या. वेळ झाला तर 1 लेक्चर बुडाला तरी चालेल, तुम्ही आपली सुरक्षितता पाळूनच त्या ठिकाणी प्रसार. इकडे आल्यानंतर जेव्हा जोरात पाऊस असतो आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नक्कीच तुमची काळजी घेतो. तुम्हाला माहिती असेल जर जोरात पाऊस असेल तर आपण या ठिकाणी शिक्षकांना मी रिक्वेस्ट करतो, आम्ही शिक्षक सर्व त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित घरी पोहोचेपर्यंत काळजी घेत असतो. पण येताना समजा तुम्हाला काही अडचणी आल्या तर या ठिकाणी जबरदस्तीने काही गोष्टी करायच्या नाही. छोटे काही विद्यार्थी आहेत, 8वीचे विद्यार्थी नवीन आहेत तुमच्यासोबत येणारे, 6वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना सांभाळून आणणे हे तुमची जबाबदारी आहे. भले तो आपला सक्का भाऊ नसेल, आपल्या वाडीतला नसेल, पण तो आपल्या प्रशालेतला विद्यार्थी आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी म्हणजे मोठ्या विद्यार्थ्यांचा एक छोटा भाऊच असतो, छोटी बहीणच असते ते. आणि त्यामुळे त्यांना जबाबदारीने प्रशालेपर्यंत घेऊन येणे हे आपली देखील तेवढी जबाबदारी असलेली दिसून येते. त्याच्यानंतर महत्त्वाचे काही नियम थोडक्यात जरी नंतर आपण एकत्रित तुम्हाला सांगतो.
सर्वांना या ठिकाणी अगोदर सांगू इच्छितो की प्रशालेमध्ये आपली उपस्थिती ही जवळपास 75% तरी भरणे आवश्यक आहे. 75% उपस्थिती प्रशालेमध्ये असते तरच विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षेला वगैरे बसता येतं. 75% प्रेझेंटी नसेल तर वार्षिक परीक्षेला रिस्कर त्या विद्यार्थ्याला बसता येत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी नीटनेटकेपणा, प्रशालेमध्ये येताना आपला नीटनेटकेपणा असणे गरजेचं आहे. कारण आपल्याला शिस्त विभाग आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार जवळपास शिस्त विभाग या ठिकाणी फॉरवर्ड करतो आपण. मग त्याच्यामध्ये आपण बाहेर निघणार नाही याची काळजी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायची. मोठ्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या. 10वी 9वी 8वी हे विद्यार्थी मग आपोआप 7वी आणि 6वीचे विद्यार्थी तुमचं अनुकरण करत असतात. नवीन विद्यार्थी बघा तुमचं अनुकरण करत असतात. आता बघा तुम्ही चालत येताना आपले जुने विद्यार्थी पाठीमागे हात धरले, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना देखील माहित पडलं की अरे इथून चालत जाताना पाठीमागे हात धरायचे. मी बघत होतो ते विद्यार्थी देखील आपोआप चालत येताना पाठीमागे हात बांधूनच येत होते. म्हणजे हे तुमचं अनुकरण करत असतात. त्यामुळे तुम्ही जसं या ठिकाणी आपल्या शाळेची शिस्त आहे तशी तुम्ही बाळगणार आहात, त्याप्रमाणे त्याचं अनुकरण हे नवीन विद्यार्थी करणार आहात. त्याच्यानंतर या ठिकाणी गुरुवारसाठी सिव्हिल ड्रेस थोडंसं आपण या ठिकाणी देऊ शकतो. गुरुवारी आपण सिव्हिल ड्रेससाठी या ठिकाणी म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच ड्रेस असतो. ड्रेससाठी संदर्भात सूचना तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या त्या ड्रेस आपल्याकडे पडेल कॅन्टीनला अवेलेबल आम्ही केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी शिवून घेतलेले आहे बघा, ते पॅन्ट वगैरे व्यवस्थित आहे की कापड वगैरे चांगल्या प्रकारे आहे. ज्यांना वाटतं आपले 2 ड्रेस तरी कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे, कारण का पावसामध्ये खराब होतात ड्रेस वगैरे किंवा घाम येतो आपल्याला त्याच्यामुळे खराब होतात. मग एकच ड्रेस आपण कंटिन्यू घालत असतो तर 2 ड्रेस तरी कमीत कमी म्हणजे स्वच्छता ड्रेसची वगैरे असावी. त्यामुळे ते पालकांना सांगून तुम्ही या ठिकाणी आवर्जून वर्गशील तुम्हाला सूचना करतीलच. पालकांना सांगून वगैरे तुम्ही ते अवेलेबिलिटी करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महत्त्व सांगायचं म्हटलं तर प्रत्येक विषय शिक्षक टॉपिक शिकवल्यानंतर एखादा धडा झाला, एखादा तुमचा टॉपिक संपूर्ण शिकून झाला की नंतर आवर्जून एक्झाम घेणार आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुमची एक्झाम या ठिकाणी लागू, त्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही शिक्षकांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तुमचा काय परफॉर्मन्स असेल, म्हणजे आता मराठीचा एक धडा शिकून झाला की लगेच तुमचे धडा शिकून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे. म्हणजे त्या वेळेचं प्रिपरेशन त्या वेळेत तुम्हाला करत जायचंय. त्यामुळे घटक चाचणी कधी येईल आणि त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस अभ्यास अगोदर करू असं अजिबात ठेवायचं नाही, कारण याचा रेकॉर्ड पूर्णतः आम्ही मेंटेन करणार आहोत. समजलंय? त्यामुळे तुम्हाला एक धडा झाल्यानंतर जो जे असेल थोडासा भाग शिकून झाला त्याच्या संदर्भात काय प्रश्न असेल त्याची तयारी तुम्हाला त्या वेळी करणे यावेळी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर परिपाठ आपल्याकडे महत्त्वाचा सकाळच्या वेळेला 15 मिनिटं आपण परिपाठ घेतो, कारण परिपाठ जर उत्तम प्रकारे पार पडला तर नक्की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं वातावरण जे पुढे आपल्याला शैक्षणिक वातावरण निर्मिती झालेलं आपल्याला दिसून येते. ते परिपाठ देखील मुलांना चांगल्या प्रकारे नियोजित करून या ठिकाणी करायचं आहे. त्याच्या संदर्भात वाडेकर सर जबाबदारी दिली आहे की त्याप्रमाणे नियोजन तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे परिपाठ तुम्हाला योग्य प्रकारे करायचं आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या शैक्षणिक वर्षामध्ये मेन पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या प्रशालेचं म्हटलं तर मेन पॉइंट ऑफ व्ह्यू 4 गोष्टींकडे या ठिकाणी आवर्जून आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी, सांस्कृतिक कल्चरल ऍक्टिव्हिटी, सांस्कृतिक विभाग. सांस्कृतिक विभागामध्ये ज्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये नुसतं डान्स म्हणजे सांस्कृतिक विभाग नव्हे. तुम्हाला एखादं वाद्य चांगलं वाजवता येतं, तुम्हाला समजा एखादं स्पीच चांगलं करता येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सांस्कृतिक विभागामध्ये होणार आहे. तांबेसरांना जबाबदारी, तांबेसर या ठिकाणी तुम्हाला नियोजन त्याचं सांगतीलच. मग कल्चरल ऍक्टिव्हिटी ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवायचा आहे. दुसरं आहे आपल्याकडे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, क्रीडा विभाग. आपण बघतो गेल्या वर्षी आपण क्रीडा विभागामध्ये म्हणजे आपण जवळपास खूप चांगलं ओव्हर यश प्राप्त केलेलं होतं. आपल्या प्रशालेचे 10वीचे विद्यार्थिनी निधी गाडे हिने जवळपास स्टेट लेवल म्हणजे आपण राज्य स्तरावर या ठिकाणी आपल्या प्रशालेचं नेतृत्व केलं होतं कॅरम स्पर्धेसाठी. आपल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी खो खो संघ आपला देवगड तालुक्यामध्ये 32 हायस्कूल मधून या ठिकाणी प्रथम आलेला होता. म्हणजे आपली एक आता ओळख खो खो म्हटल्यानंतर आता बापरडे हायस्कूलचे विद्यार्थी खेळतात, एक ओळख निर्माण झालेली आहे. ती ओळख आपल्याला देखील आम्ही चालू पुढे वारसा या पद्धतीने ती ओळख तुम्हाला देखील या ठिकाणी भविष्यासाठी जपायची आहे. त्यामुळे क्रीडा विभागामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आपला वर्चस्व गाजवायचं आहे. कॉम्प्युटर लिटरसी हा एक महत्त्वाचा तिसरा या ठिकाणी मेन पॉइंट ऑफ व्ह्यू ठरवलेला आहे मी. कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे कॉम्प्युटर साक्षरता. प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर म्हणजे मेन ज्या गोष्टी आहेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड असू दे, एक्सेल असू दे, पॉवर पॉईंट असू दे, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचा ईमेल करता येणे गरजेचं, ईमेल पाठवणे येणे. जसं आपण व्हॉट्सअपला तुम्ही एखादे आपण करतो ना, व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर समजा आपण पाठवू शकतो, व्हॉट्सअपला आपण व्हिडिओ कॉल करतो, त्या सगळ्या व्हॉट्सअपच्या ज्या गोष्टी तुम्ही नॅप केलेल्या आहेत तसंच तुम्हाला कॉम्प्युटरच्या माध्यमातून ईमेलच्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला समजता आल्या पाहिजे. वेबसाईट आपल्याकडे आहे ती तुम्हाला कशा प्रकारे बघायची काय, ह्या सगळ्या गोष्टी नेट सर्फिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी कॉम्प्युटर लिटरसी मध्ये करायच्या आहेत यावेळी.
आणि चौथा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा. विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, बीडीएस एक्झाम असू देत, एनएमएसएस असू देत, त्याच्यानंतर भूमी बाबा एक स्पर्धा असू देत, ह्या विविध स्कॉलरशिप असू देत, ह्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला स्वतःहून तुमची इच्छा आधी पहिल्यांदा असली पाहिजे. इच्छा असेल तर आपल्याला मार्ग मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा, शिक्षक आपले नक्की त्या ठिकाणी सहकार्य करणार आहेत. समजले? त्यामुळे तो एक महत्त्वाचा पॉईंट ऑफ असणार आहे. आणि माझी अशी अपेक्षा की प्रशालेचे प्रत्येक विद्यार्थी यापैकी एक ऍक्टिव्हिटी मध्ये तरी असलाच पाहिजे. जवळपास 54 विद्यार्थ्यांचा पट आपला होणार आहे. मग 54 पैकी 54 विद्यार्थी, भलेही तुम्हाला काही विद्यार्थ्यांना कल्चरल ऍक्टिव्हिटी जमत नसेल पण स्पोर्ट्स चांगला खेळता येतो, घ्या ना स्पोर्ट्स मध्ये भाग. तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये काय सगळेच म्हणत नाही, कोणाला खो खो चांगला येत नाही पण रनिंग चांगली येते, तो रनिंग मध्ये भाग घेऊ शकतो. त्याने त्यातलं ते स्किल डेव्हलप करायचं. कुठलं तरी एका ऍक्टिव्हिटी मध्ये स्किल प्रत्येकाला डेव्हलप यावेळी करायचंच आहे. कुणीही विद्यार्थी असं आता क्रमाने की त्याला ते जमणार नाही. म्हणजे कल्चर ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स असू दे, त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना ते जमत नसेल पण त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज वगैरे चांगलं आहे, तो नेट सर्फिंगवर चांगलं करू शकतो. कॉम्प्युटर लिटरसी त्याने चांगली तयार करावी. त्याला जमत नाही, काही विद्यार्थी ते पण जमत नाही पण त्याचा शार्प माइंडेड आहे, तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तयारी, पाठांतर चांगला आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तयारी करू शकतो. ती त्याने करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या गोष्टी आवर्जून करायचे. कारण असं म्हटलं जातं बघा, क्षेत्र कोणतंही असू दे, तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा त्यापैकी, पण आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट कराल तर त्या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळणार आहे. म्हणजे आपण असं म्हणतो क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही भविष्यात पर्याय नाही. तुमचे कष्ट तुम्ही प्रामाणिक करत, जे तुम्ही निवडणारे क्षेत्र त्याच्यामध्ये तुम्ही कष्ट प्रामाणिक करा, तुम्हाला आपोआप यश प्राप्त झालेलं दिसून येईल. अजून महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती नसेल ह्या सगळ्या गोष्टी अगदी आजच्या दिवसापासून, या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून काही विद्यार्थ्यांसाठी आपण पुरस्कार गेल्या वर्षीपासून या ठिकाणी लागू केले दिसून येत. आणि त्या पुरस्काराचे वितरण आपण या ठिकाणी भव्य कार्यक्रमामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. जो पुरस्कार घेणाऱ्या विद्यार्थ्याला किती प्राऊड फील झालं असेल याचा विचार करा. तुम्हाला देखील वाटत होतं ना की आपल्याला देखील हा पुरस्कार मिळावा, वाटत होतं ना की नाही? गेल्या वर्षी होते ना विद्यार्थी, त्यांना परत तुम्हाला ती संधी आपण प्राप्त करून दिलेली आहे. हे पुरस्कार खास ठेवलेले आहेत आम्ही. कसं त्या म्हणजे पुरस्कार मिळवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे त्या क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे. पहिला पुरस्कार नवीन विद्यार्थ्यांना देखील सांगा, हा पुरस्कार अगदी 10वीचे विद्यार्थी किंवा 9वीचे विद्यार्थी मिळवतात असं नाही, अगदी इयत्ता 6वीचा विद्यार्थी देखील पुरस्कार मिळवतो आणि 10वीचा विद्यार्थी देखील त्या पुरस्कारासाठी लागू होतो. गेल्या वर्षी 6वीच्या विद्यार्थ्यांवर मिळवलं होतं ना पुरस्कार, समीकरण मिळालं होतं गेल्या वर्षी पुरस्कार 6वीला असताना. हे विद्यार्थी म्हणजे अगदी तुम्ही नवीन आलेल्या विद्यार्थ्यांपासून ते आपले 10वीचे विद्यार्थी यांच्यासाठी हे पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार असतो शालेय उपस्थिती पुरस्कार, म्हणजे आजच्या दिवसापासून या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवला जाणार आहे. शालेय उपस्थिती पुरस्कार म्हणजे शाळेत जास्तीत जास्त एखादी मोठी अडचण असू दे, एखादी दुःखद घटना असू दे, त्यावेळी आपण समजू शकतो. एखादी तब्येत खरोखरच बरी नसेल, काही विद्यार्थी जरा दुखलं घरी राहतात, दुसऱ्याची चिठ्ठी पण आणत नाही पालकांची. त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आहे. शालेय उपस्थिती पुरस्कार या ठिकाणी आपण एक वार्षिक या ठिकाणी देणार आहोत. दुसरा उत्तम ग्रंथालय वाचक पुरस्कार. लायब्ररी, आपल्याकडे सुसज्ज लायब्ररी आहे, बरीचशी पुस्तकं, यंदा देखील आपल्याला पुस्तकं बरीचशी लाभलेली आहेत. पुस्तकं मिळवण्यासाठी आपल्या संस्थेचे पदाधिकारी नक्की त्या ठिकाणी खूप मेहनत घेत असतात. मग ती विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. एक पुस्तकी किडा म्हणून या ठिकाणी ग्रंथालयात कोणतरी आपल्याला दिसला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला अवेलेबल आहे. ते पुस्तकाचं वाचन तुम्ही केलं पाहिजे. यंदा ग्रंथालयामध्ये देखील तुम्हाला कार्ड वगैरे आपण अवेलेबल करून देणार, म्हणजे कोण विद्यार्थी किती प्रकारचे पुस्तकं वाचतो वगैरे, त्या कार्ड कशा प्रकारे भरलं जाते, सगळ्या गोष्टी आपण यावेळी बघणार आहोत. आणि त्याच्यानुसारच तो एक पुरस्कार या ठिकाणी आपण पुस्तक नेलं म्हणजे पुस्तक काय विद्यार्थी असे म्हणतील की काय पुरस्कार मिळण्यासाठी भरमसाठ पुस्तकं घेऊन जाऊया, काय दरदिवशी एक नेलं की कार्ड भरणार आहे असं नाही अजिबात आहे. ते पुस्तक नेल्यानंतर त्याचं तुम्ही काय वाचलात हे देखील तुम्हाला थोडंफार या ठिकाणी नोंदी ठेवायच्याच आहे. समजले? मग त्याप्रमाणे या ठिकाणी ग्रंथालय उत्तम वाचन पुरस्कार असणार आहे. तिसरा संस्कारक्षम नीटनेटका पुरस्कार. तिसरा एक महत्त्वाचा संस्कारक्षम म्हणजे प्रशालेतील विद्यार्थ्यांसोबत त्याचं वागणं, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत वागणं, त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये येताना त्याचा नीटनेटकेपणा, आई वडिलांसोबत वागणं, घरी त्याचं वागणं, या सगळ्या गोष्टी त्या क्लिअर करणार त्या पुरस्कारासाठी. संस्कारक्षम आणि नीटनेटका पुरस्कार. चौथा पुरस्कार आहे अभ्यास प्रगती पुरस्कार. काही विद्यार्थी भले मागच्या इयत्तेमध्ये कमी असतील पण इथे आल्यानंतर पुढच्या इयत्तेमध्ये गेल्यानंतर देखील अभ्यासामध्ये नाही त्यांना कुठेतरी क्लिक होतं की नाही आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांना कुठेतरी जाणीव व्हायला लागते स्वतःची. आणि तेव्हा या ठिकाणी काही विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यासाला लागतात. असा अभ्यास प्रगती पुरस्कार देखील प्रशालेमार्फत ठेवण्यात आलेला आहे. अजून एक पुरस्कार मी ऍड केलेला आहे कॉम्प्युटर लिटरसी पुरस्कार. ह्या वर्षामध्ये अजून एक पुरस्कार देणार आहे मुद्दा
कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे असं प्रशालेतला 1-2 विद्यार्थी तो पुरस्कार मिळवण्यासाठी म्हणून तेवढं त्यांनी कॉम्प्युटरचं ज्ञान अवगत केलंच पाहिजे. आम्ही एखादं सांगितलं एखादं स्लाइड बनवून सांगा, तो विद्यार्थी तयार असला पाहिजे. सर मला स्लाइड बनवता येते, मला सर ईमेल पाठवायला सांगितलं, मला ईमेल पाठवा, मला लगेच सगळं करता येतं. या सगळ्या गोष्टी जे काय असतील या ठिकाणी म्हणजे आपण बाहेर जे बघतो आता प्रशांत दादा ज्या गोष्टी करतो ह्या तुम्हाला जर यायला लागला तर नक्की तो कॉम्प्युटर लिटरसीसाठी पुरस्कारासाठी नक्की त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी लागू होणार आहे पुरस्कार. आणि शेवटचा एक महत्त्वाचा पुरस्कार 6वा पुरस्कार सर्वगुण संपन्न विद्यार्थी पुरस्कार. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जो सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जे पहिले मेन पॉइंट ऑफ व्ह्यू ठरवले होते कल्चरल ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स होते त्या सगळ्यांमध्ये तो हेरिटेज सहभाग घेतो. त्याच्यानंतर हे सगळे पुरस्कार शालेय उपस्थिती असू दे, त्याचप्रमाणे ग्रंथालयोक्त वाचन, संस्कारक्षम अभ्यास प्रगती पुरस्कार, कॉम्प्युटर लिटरसी ह्या सगळ्या गोष्टी तो अवगत करतोय. आणि अशा प्रकारचा एक पुरस्कार सर्वगुण संपन्न महत्त्वाचा पुरस्कार सर्वोच्च भारतरत्न जसा आपण म्हणतो पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आपण म्हटलं जातो तशाच प्रकारे आपल्या प्रशालेचा सर्वगुण संपन्न विद्यार्थी पुरस्कार देखील या ठिकाणी प्रशालेमार्फत देण्यात येणार आहे. आणि हे पुरस्कार मिळवण्यासाठी आवर्जून सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने निदान एक पुरस्कार मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी झटला तरी या ठिकाणी प्रशालेची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि अजून छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर आपल्या प्रशालेचे विद्यार्थी असे तयार झाले पाहिजेत की छोटे छोटे मॉडेल्स असू दे, काही प्रयोग असू दे, ह्या काही गोष्टी तुम्ही तयार करता बघा आपण कार्यानुभवाच्या मध्ये या तुम्ही शिक्षकांव्यतिरिक्त तुम्ही काहीतरी स्वतःहून तयार करून आणा. शिक्षकांना सांगा सर मी हे तयार केलेलं आहे, त्याची नक्कीच वाहवा होईल. आता उदाहरणार्थ आपण गेल्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये एक कोणीतरी गाडी तयार करून आणली होती. आठवते लाकडाची काहीतरी गाडी होती बघा 4 व्हीलर, ती खडू ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी आणली होती. त्यांनी आम्ही न सांगता स्वतःहून आणलेली होती. मग मला वाटतं जवळपास रोशनने कोणतरी कुणाला होता कोणी आणलं होतं ते रोशनने आणलेली होती. म्हणजे आपण स्वतः आणली होती म्हणजे क्रिएटिव्हिटी थोडक्यात. मग अशा प्रकारे तुम्ही क्रिएटिव्हिटी तुम्ही जे काय करा छोटे छोटे गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगलं काही शिकू शकता. ती तुम्ही क्रिएटिव्हिटी स्वतःमध्ये तयार करावी. म्हणजे शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक सांगतील ते तुम्हाला लादलेलं असतं, तुम्हाला हे करायचं आहे. पण शिक्षकांव्यतिरिक्त जर आणलात काही गोष्टी तर नक्की त्या ठिकाणी आम्हाला काय आवडतील. दुसरं सांगायचं म्हटलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. काही तुम्हाला प्रश्न दिले जातील ते प्रश्न त्या वेळी पाठ करत चला, तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार होणार आहात. तिसरं सांगितलं तर नाविन्यपूर्ण गोष्टी वर्ग शिक्षक काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्या वर्गात राबवतील त्याच्यामध्ये तू असं सांगायची गरज होता कामा नये. हिरिरीने तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एकाच गोष्ट वर्गाने ठरवले तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये एकजुटीने काम केलं पाहिजे. सर्व वर्ग शिक्षकांच्या सहाय्याने जर तुम्ही एकजुटीने काम केला तर शाळेमध्ये देखील चांगल्या प्रकारे एकजुटी निर्माण झालेली आपल्याला दिसून येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी स्पोर्ट्स असू देत, कॉम्प्युटर असू देत, लायब्ररी असू देत याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचा वेळ वैयक्तिक द्यायचा आहे. आपण शाळा बघा 10 वाजता भरते, 9 वाजल्यापासून विद्यार्थी इथे आलेले असतात उपस्थित. तुम्हाला आम्ही सांगितलंय तुम्ही लायब्ररीमध्ये येऊन बसा, ते पुस्तकं तुम्ही वाचत बसा. कॉम्प्युटरसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे कॉम्प्युटरला उघडे असते, आमचा कोणतरी प्रतिनिधी असतो तिथे. तुम्ही येऊन स्वतःहून प्रॅक्टिस करा. आपल्याला काय शिकवलेलं आहे ते बघूया मला येतंय का वगैरे. तुम्हाला ते सगळं ओपन आपण म्हणजे फ्री ऑफ माइंड ठेवलेलं आहे. तुम्ही त्याचा यूज करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि लास्ट म्हटलं या ठिकाणी शालेय अभ्यासक्रम वेळेवर पूर्तता करणे. त्याच्या वर्षी असं निदर्शन आलं की काही विद्यार्थ्यांनी अगदी शिक्षकांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगून देखील गृहपाठ वगैरे जमा केले. त्यांचे मार्क आपण दिलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना. होते कोणते 7वीचे विद्यार्थी गेल्या वर्षीचे असतील मार्क दिले, त्यांनी 0 मार्क दिलेले होते. कारण एवढे वर्ष सांगून देखील ते विद्यार्थी जमा करतात. कारण ते तुम्ही वया जमा केल्यानंतर तुम्हाला मार्क मिळत असतात. मग ह्या गोष्टी ज्या असतात रेग्युलर नियमित ज्या गोष्टी आहेत शाळेत अभ्यास हा वेळेवर तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहे. काही इतर गोष्टी असतील ते वर्ग शिक्षक तुम्हाला सांगतीलच. अशा प्रकारे ठिकाणी बरंचसं थोडक्यात शालेय या ठिकाणी रूपरेषा थोडक्यात या ठिकाणी नवीन विद्यार्थी असेल किंवा काही जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी देखील काही नवीन विषय आहेत त्याची रूपरेषा थोडक्यात या ठिकाणी सांगितलं. बराच वेळ गेलाय तरी देखील या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रशालेय मार्फत खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रशालेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आणि आपल्या कार्यक्रम युट्यूबद्वारे लाईव्ह करणारा आपल्या प्रशालेचा माजी विद्यार्थी तुम्हा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. बघा आज आपण येथे जमलो आहोत ते इयत्ता आपल्या प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता 6वीच्या व 8वीच्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत सोहळा करण्यासाठी. सर्वप्रथम मी या प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या इयत्ता 6वी व 8वीच्या नवीन विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करते. तसेच आपल्या प्रशालेमध्ये असलेले जुने विद्यार्थी जे आहेत त्यांचंही मी सहर्ष
प्रशालेविषयी, शिक्षकांविषयी, प्रशालेमध्ये घेतलेले विविध उपक्रम आहेत त्यांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे तुम्हाला. पण मी आज काहीतरी थोडंसं वेगळं सांगणार. आज आपल्या प्रशालेचा बघा पहिला शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे. शाळा म्हणजे काय? तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा संस्कार केंद्र आहे. यामध्ये काय केलं जातं तर प्रत्येक बालकांचा बौद्धिक विकास करण्याचं, त्याचा ज्ञानाचा बौद्धिक विकास करण्याचं काम, तसंच त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचं काम आणि त्याला घडवण्याचं काम हे ज्ञानमंदिर करत असतं. या ज्ञानमंदिरात वावरत असताना प्रत्येक शिक्षकाला शिकवत असताना त्याची एक स्वप्न असतं, त्याची एक इच्छा असते की आपल्या प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी हा परिपूर्ण होऊन बाहेर पडा. त्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करत असतो. मग ते मार्गदर्शन जे तुम्हाला ज्ञान दिलं जातं वेळोवेळी ते आत्मसात करण्याची जबाबदारी कोणाची असते तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची असते. काही वेळेला काय होतं बघा, आम्ही शिक्षक आहोत ते तुम्हाला समजवतो, ओरडतो किंवा मारतो, पण ते का, कशासाठी? तर तुम्ही प्रत्येक विद्यार्थी हे चांगले घडण्यासाठी, तुमचं हित होण्यासाठी हे आम्ही करत असतो. कारण प्रत्येक शिक्षक हा तुम्हाला चांगलं घडण्यासाठी, तुमच्यामध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नांना यश येण्यासाठी त्यांना आवश्यकता असते की तुमच्यासारख्या कष्टाची जाणीव असणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते, त्यांची तुम्हाला साथ हवी असते. म्हणून मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की हे जे सरांनी आता तुम्हाला वेगवेगळे जे उपक्रम सांगितले आहेत ते आपल्याला या प्रशालेमध्ये राबवायचेच आहे. हे राबवत असताना तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची आम्हाला साथ हवी आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर साथ दिला तर आम्हाला हे उपक्रम राबवताना सुद्धा खूप आनंद होणार आहे. त्यामुळे मी सर्वांना एकच सांगेन की जे तुम्हाला हे जे सगळे शिक्षक आहेत ते तुम्हाला जे काही ज्ञान देतील ते आत्मसात करा आणि लक्षपूर्वक अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही प्रगती करा. आणि जाता जाता एवढंच सांगेन की पुन्हा एकदा या प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि मी थांबते. त्यानंतर मी स्वतः थोडक्यात आपलं महत्त्व करतोय. माझ्याकडे इयत्ता 7वीचा वर्ग शिक्षक म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेला आहे. पहिल्यांदाच मी तेव्हा या प्रशालेमध्ये आलो तेव्हा नवीनच होतो आणि त्यावेळी माझ्याकडे 8वीचा वर्ग होता वर्ग शिक्षक म्हणून. आणि त्यानंतर सलग 4 वर्ष माझ्याकडे इयत्ता 10वीचा वर्ग शिक्षक. म्हणजे सांगायचा उद्देश की मला पहिल्यांदाच आनंद होतो की मला लहान वर्गावर काम करण्याचा अनुभव आहे. पण एक वेगळं सांगण्याचं कारण म्हणजे लहान मुलांवर लहानपणापासून जर संस्कार केले तर कुठेतरी मोठेपणी त्यांना ती सवय लागून राहते. म्हणून मला वर्ग शिक्षक पद ते इयत्ता 7वीचं मिळालं ते ऐकून मला खूप आनंद झाला. आता दुसरं सांगण्याचं एक कारण म्हणजे माझ्याकडे सांस्कृतिक विभाग आहे. माझी तर एक मनापासून इच्छा की बाहेरून लोक बघा शिक्षकांचं कौतुक करत असतात की एक चांगलं काम केलं, उदाहरणार्थ चांगलं सूत्रसंचालन केलं, अँकरिंग चांगली केली. मला यापुढे माझ्या विद्यार्थ्यांकडून अशी कामगिरी मला करून घ्यायची आहे. माझ्या विद्यार्थ्यांचं नाव झालं पाहिजे. माझा विद्यार्थी समोर पुढे येऊन त्यांना अँकरिंग केली पाहिजे किंवा समोर स्टेजवर येऊन तो ऑन दी स्पॉट बोलला पाहिजे. हे माझं या ठिकाणी यंदाच्या वर्षाचं ध्येय असणार आहे. आणि मी नक्कीच इयत्ता 7वीचा वर्ग शिक्षक म्हणून एवढंच नाही तर संपूर्ण प्रशालेतून किमान 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी यांना माझ्यासारखं समोर येऊन बोलण्यासाठी मी तयार करणार आहे. हा यंदाचा माझा उद्देश असणार. त्यानंतर आणखी एक माझं एक स्वप्न आहे की मी समजा या ठिकाणी शिक्षक नसलो असतो तर माझा दुसरा एक प्लॅन बी होता, तो म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास. तर MPSC असेल किंवा UPSC असेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील माझ्या प्रशालेतून या ठिकाणी एखादा जरी विद्यार्थी MPSC टॉपर झाला किंवा UPSC टॉपर झाला तर मी शिक्षक असल्याचं मला नक्कीच अभिमान वाटेल. हे एक माझं दुसरं स्वप्न असणार आहे आणि यासाठी मला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहाय्य करायचं आहे. शिक्षक सहाय्य करतातच पण विद्यार्थ्यांकडून मला अपेक्षा आहे की ज्या आता 10वीला विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे जाऊन कोणत्या प्रकारची या ठिकाणी साईड निवडायची आणि कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचा जो अभ्यास आहे पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पदवी झाल्यानंतर तर त्याचा अभ्यासाची सुरुवात आत्तापासूनच इयत्ता 6वीपासून करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि म्हणूनच गुरव सरांनी सर्व शिक्षकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग दिलेले आहेत आणि खास स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे विषय आम्हाला दिलेले आहेत. इंग्लिशमधून माझ्याकडे स्पर्धा परीक्षेसाठी खूप प्रश्न असणार आहेत. मी गेल्या वर्षी निरीक्षण केलं की मी फळ्यावर बातमी असेल किंवा
काही प्रश्न असतील ते मी लिहायचो, तर तेच यापुढे करण्याचा माझा विचार आहे. विद्यार्थ्यांनी मात्र शाळेत आल्यानंतर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील किंवा काही ज्ञान असेल, बातम्या असतील, हे जर वेळीच जर आतापासूनच वाचण्याचा सराव ठेवला, शाळेचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त इतर काय करता येईल, तर हे स्पर्धा परीक्षा माध्यम आहे किंवा नवीन क्रीडा विभाग आहे. आपल्याला जर अभ्यासाची आवड नसेल, खेळामध्ये एखादा विद्यार्थी पुढे टॉपला जाऊ शकतो, तर ते विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनिवडी नक्कीच जोपासण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर भविष्यात अशा प्रकारे जर मोठे विद्यार्थी झालात, चांगले यश मिळवलात आणि हे जर आम्ही ऐकलं, तर आम्हाला शिक्षक असण्याचा नक्की सार्थ अभिमान वाटणार आहे. हे मी सर्व शिक्षकांच्या वतीनं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता मात्र या ठिकाणी सर्व शिक्षकांनी आपापलं मनोगत व्यक्त करून झाल्यानंतर इयत्ता 6वी आणि इयत्ता 8वी मध्ये नवीनच प्रवेश घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं एक शैक्षणिक वस्तू पेन, वही आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. तर मी इयत्ता 10वीच्या मुली आहेत, त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सहकार्य करायचं आहे. सभास्थानी असलेले सर्व मान्यवर, मुख्याध्यापक, प्रोफेसर, शिक्षक वर्ग, शिक्षक कर्मचारी वर्ग, प्रज्वल गायकवाड, विद्यार्थी, सर्व विद्यार्थी, नवीन प्रवेश घेतलेले 6वी आणि 8वीचे विद्यार्थी, तसेच मागील वर्षांमध्ये प्रवेश घेतलेले आमचे जुने विद्यार्थी, सर्वांचं स्वागत तर भव्य दिव्य असं झालं आहे. बघितलं ना, ढोल वाजत तुम्हाला आणण्यात आलं, बघी नाही, तसेच तिलक लावून तुम्हाला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला गेला. अत्यंत भावप्रसक्षण असं शाळेत येणं. तुम्हाला ती कविता आठवत असेल, थांब थांब छान भलेनाथ माहिती होतं, पाऊस जास्त पडू दे, सुट्टी पडू दे असं नको, पाऊस कमी पडू दे, आम्ही शाळेत येऊ असं आपण उलटं म्हणतो, समजलं ना. तर बऱ्याच वेळी असं होतं की सुरुवात झाली ना, काही सुरुवातीला जरा जाऊ नको थांबू आणि कायमचं थांबू असं सुद्धा काही विद्यार्थी झाले. तर तसं आपल्या शाळेमध्ये आपली परंपरा फार मोठी आहे. गौरव सरांनी त्याचं शिक्षकांनी सुद्धा सांगितलं, ह्या शाळेची परंपरा 2011 साल 13-14 सालापासून फार मोठी आहे. हे तुम्ही बाहेर बोर्ड वाचताच ना, आणि शाळेमध्ये ह्या वर्गामध्ये सुद्धा किती बोर्ड लागले आहेत बघा. तिथे सगळी पुढे लिहिलं आराम हराम आहे, बघे ना, वाचले कधी बोर्ड, असे पुढे चांगले चांगले बोर्ड लिहिलेले आहे. हां, ती किरण बेदी काय म्हणते, तू समजू नकोस, स्वतःला साधीसुधी आहे, तू सुद्धा एक वेळा किरण बेदी होऊ शकतेस. कोण होती माहिती आहे ना देशामध्ये? डायरेक्टर लेवलची पोलीस इन्स्पेक्टर होती, मोठी मुलगी. मग असे थोडा मोठ्यांचे जे विचार आपल्या हायस्कूलच्या ह्याच्यातून मी मांडलेले आहेत, आणि आमच्या शिक्षकांनी हे तुम्हाला डोक्यात बिंबवण्यासाठी, तुम्ही असे मोठे होण्यासाठी असे विचार इथे सगळे मांडून ठेवले. वर्गात एकदा तरी आल्यावरती त्याच्यावरती नजर टाका, लक्ष द्या काय म्हणते. याच्यासाठी हे सगळे विचार मांडलेले आहेत की तुम्ही कोणीतरी मोठं व्हावं, तुम्ही या लेवलला जावे. आपण संस्थेच्या वतीने तर बरेच प्रयत्न करतो की मुलांची संख्या वाढवण्यासाठी, मुलांचा सगळ्यात बाबतीत सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न. आता गौरवसरांनी तर सगळे आणि शिक्षकांनी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांगितल्या, आणि या जबाबदारीसाठी त्या नक्कीच कटिबद्ध आहेत. कारण नाही तर मग इतका आमचा रिझल्ट कधी चांगला लागलाच नसता. प्रत्येक बघा तो बोर्ड 90च्या अभावात ना मुलं, आणि जास्त करून एकच मुलगा सोडला, अपवादात म्हटलं सर्व मुलीचा. याचं कारण काय? या शिक्षकांचंच कारण आहे. तुम्ही तर आहातच, आता तुम्ही दिलं तरच ते होणार आहे, शक्य आहे. तुम्ही अभ्यास केला तरच शक्य आहे. परंतु शिक्षकांची जोड ही कधी कोणी नाकारू शकत नाही की त्यांनी जे प्रयत्न केले आहेत तेच फळाला आणणार. त्यामुळेच आपल्या हायस्कूलची प्रगती होणार, हायस्कूलमध्ये नावलौकिक होणार, तुमचंही नावलौकिक होणार, आमच्या संस्थेचं नावलौकिक होणार, शिक्षकांचं नावलौकिक होणार. त्यांचं डिमांडही तसं वाढत राहणार. आज अमुक माणूस आज एक उदाहरण म्हणून देतो की गावामध्ये काही कामगार मंडळी असते बघा, कामगार मंडळी असतात, आम्ही त्यांच्या क्रॉस येतो तर एकेका कामगाराला खूप डिमांड असतं.
कारण तो झाडावर चढतो ना, तो शेवटच्या फांदीपर्यंत चढतो आणि खाली उभं राहून आंबे काढणाऱ्याला काही डिमांड नाही. पण त्याला डिमांड, जो मध्ये असा असतो ना त्याला कोणी विचारत नाही म्हणजे काय, त्याचा रोज 300 रुपये, तर त्या डिमांडवाले फांदीच्या तिकिटाला पोचणाऱ्याचा 500 रुपये, एवढ्यापर्यंत त्याचं लेवल आहे. आता तर कोणाला विचारायला तुम्ही सगळ्याचं झालं 500 रुपये रोज जेवण आणि संध्याकाळचा कार्यक्रम जर करत तर येतो. समजलं का? तर डिमांड काय आहे त्याने काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये. तसं आपल्यामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला विचारलं पाहिजे यश, अमुक नाव घेतल्यानंतर यश विचार. तरी आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला कोणी पाहिलं असेल, तुमच्या घरची स्थिती वस्तू तुम्ही पाहिली असेल तरी मग वाटतं यश विद्यार्थी हे पालक आणि हे सगळं अत्युच्च आहे. आमचे शाळेचं नाव आहे आणि शाळेचं नाव असल्यानंतर तुम्हाला कुठे या शाळेचं नाव कुठे गेलं आहे, जगभर झालं. कशामुळे झालं? आपल्या शाळेचं नाव जगभर झालं आहे. मोठमोठ्या जर्मन कंपनीचे डायरेक्टर सुद्धा इथे तुम्हाला भेटायला येणार आहे. कशामुळे होते सांगायचं? पुन्हा ते कोणतरी त्याला जबाबदार असतो ना, कोणीतरी त्याला आणतोय, कोणीतरी करतोय. आणि या भूमीची सोय केली आहे. 11 सालापासून जे विद्यार्थी इथे पासआउट होत आहेत त्यांना तो चांगल्या नोकऱ्या आता मिळालेल्या आहेत. तर सांगायचं हेच आहे की आज शिक्षक वर्ग जो तुमच्याप्रती एवढे प्रयत्न करतो, तर ते प्रयत्न त्यांचे वाया जातात का? म्हणजे त्यांच्या इच्छा, त्यांचं सुद्धा ध्येय देईल. आता ते ध्येय आणि धोरणं एवढी सांगितली आहे. प्रत्येक शिक्षकाचं वेगवेगळं ध्येय आहे, धोरणं आहे त्यांची शाळेच्या. एक आमच्या हे आहे ध्येय धोरण आहे की आम्हाला अशा प्रकारचं रिझल्ट पाहिजे, नाही तर मग आमचं बसूनही तिथे फायदा नाही. शाळा चालवणं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आपलं नाव व्हायला पाहिजे ना, असं सगळ्यांनाच वाटत असतं. तसं तुमच्याकडून आमची अपेक्षा असते. आता जे 6वीमध्ये मुलं आलेली आहेत आणि 8वीमध्ये मुलं आहेत, ती परंपरा कायम जपा. आपल्या हायस्कूलची परंपरा काय आहे? परंपरा कोणी सांगू शकतो? 100% रिझल्ट ही एक परंपरा आहे. 90% वरती विद्यार्थी ही एक परंपरा आहे. प्रत्येक मला वाटतं 3rd क्लास कोणच नाही आपल्याकडे, 5 क्लास कोणीच नाही, सगळे 2nd आणि डिस्टिंक्शन मध्ये मुलं आहे. ही आपल्या शाळेची परंपरा आहे. शिस्त ही परंपरा आहे, स्पोर्ट्स ही परंपरा आहे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये परंपरा आहे की त्या परंपरेला जपा. प्रत्येक कार्यक्रम अगदी नवनवीन याच्यामध्ये इव्हन आपलं हे सुद्धा वैज्ञानिक प्रदर्शन वगैरे घडवता, अगदी मोठं चांगल्या प्रकारे घडवतं. सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे घडतात. त्याला गरज काय आहे? गरज तुमची विद्यार्थ्यांचीच आहे. त्याच्यातून काही शिकायचं आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. शिकून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला होईल. 10वी नंतर पुढे त्याचा उपयोग होईल, 12वी नंतर त्याचा पुढे होईल. आणि अर्थातच आता यांनी नवीन विषय काढले की स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त फोकस करत आहे. स्पर्धा परीक्षेत आम्ही जर म्हणाले की माझं त्यांची उद्दिष्ट आता सांगितलेली, आता त्यांची उद्दिष्ट सांगायला तुम्ही तर 10वीपर्यंत जाऊ, पण त्यांचं उद्दिष्ट कसं ग्रॅज्युएशनचं आहे उद्दिष्ट. तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांचं लक्ष असेल तुमच्यावरती, बरोबर ना? त्याला ट्रॅक ठेवा, काय करता येते. कोणाला IAS IPS किंवा IRS व्हायचं आहे ते हे लक्ष ठेवतील. कोणाला कॉम्पिटेटिव्ह स्पर्धांमध्ये जायचं असेल त्या स्पर्धा बहुतेक 12वीलाच असतात. बहुतेक म्हणजे कुठे IIT JEE तुमचं मेडिकल ह्या 12वीमध्येच असतात. त्याचं लक्ष तुमच्यावरती इथून गेल्यानंतर सुद्धा राहील असं त्यांचं एक हे बांधवात आहे. पाहिजे तर त्यांचं ध्येय जे आहे ते पूर्ण करण्यामध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे पोटावरती. माझी मुलं IITला एवढी क्वालिफाईड झाली, JEEला एवढी क्वालिफाईड झाली, मेडिकलला एवढी क्वालिफाईड झाली आणि फायनली ते ग्रॅज्युएशन नंतर UPSC MPSC हे शाळेमध्ये आमच्या कुठेतरी बोर्डावरती आलं. आता इंजिनियर झालेली मुलं आहेत. ॲज ऑन टुडे आपल्या शाळेत किती इंजिनियर झाली हे रिपोर्ट आपल्याकडे. पासआउट झालेली मुलं इंजिनियर किती झाली? 5 मुलं इंजिनियर झाले. चांगल्या मोठमोठ्या आस्थापनेमध्ये ते कामं करतायत. बहुतेक मला वाटतं मुलीच असते, मुलगे पण आहे. आणि इकडे इचलकरंजी ह्या बाजूला वगैरे जाऊन सुद्धा काही मुलं झाली शिक्षण घेत आहे. जिथे शिक्षण चांगलं मिळत आहे तिथे मार्गदर्शन शिक्षक वर्ग करतायत. तर ह्या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा की कुठेही तुमचं नाव कुठे होणार आहे
अभ्यास. विशेष प्रावीण्य कुठेतरी मिळवाल तर तुमचं नाव होणार आहे. फक्त पास होणं हे गरजेचं नाहीये. का हो ह्या मुला काय लक्ष आहे ना, तू फक्त तिकडे बंद काय करते, खेळतात फक्त. आता इथे खेळ बंद, खेळ आहे इथे अभ्यास. जास्त करून फोकस अभ्यासावरती येते. नवीन शिक्षक आहेत, नवीन शाळा आहे, नवीन नियम आहेत. जे काय मागे तुम्ही केलात त्याचा इथे फुलटॉप द्यायचा आहे. त्याला चांगलं असेल त्याला बढावा, आणि जे चांगलं नसेल त्याला इथे स्टॉप, इथे अभ्यास करा. हा आमचा उद्दिष्ट आहे. आणि 4 मुलं फक्त 6वीमध्ये आहेत. किती 5 मुलं, 5 पहिले 7 हा पहिले 7 आहेत आणि हे 12. ही आणि तुमची भावंड जी असतील, भावंड किंवा आजूबाजूचे कोण असतील त्यांना सांगा आपल्या शाळेत का बोर्ड लागले बघितला ना, बाहेर बोर्ड वाचले का कोणी बोर्ड, बाहेर इथे नाही शाळेच्या सुद्धा बाहेर लागले बोर्ड. हे प्रवेश आपलं चालू आहे. अजूनही कोणी दुसरीकडे जाऊ इच्छित असेल तर त्याला इकडे आणा. म्हणून अशी शाळा जी की आमचं स्वागत कुठे कोणत्या लेवलवरती तुमचं स्वागत झालं. हां 26 जानेवारी 15 ऑगस्टला बघितलं पंतप्रधानांनी प्राईम मिनिस्टरला असे ढोल वाजवत घेऊन जातात ना, ताशे वाजवत घेऊन जातात, त्यांना झेंडावंदन करायला लागतात. ती तुमची इथे परिस्थिती आहे. तुम्हाला एवढं मोठं स्वागत केलं आहे, तसं स्वागत कुठे होणार नाही. आमच्या शाळेची जी परंपरा आहे ती जपा. पुढच्या वर्षी तुम्हाला ते दुसऱ्या मुलाला करायचं आहे तसंच ही परंपरा. तर सर्वांना म्हणजे आता नवीन प्रविष्ट झालेले त्यामध्ये जुने विद्यार्थी त्यांना आमच्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. आपल्या पाठीशी थोडा मोठ्यांचे हात आहेत. एवढं लक्षात ठेवा की आम्ही हे त्याच्यातलं फक्त मध्यम माध्यम आहे, पण आमच्या पाठीशी जो मोठ्या मोठ्यांचे हात आहेत. फॉर एक्झाम्पल सुधा मूर्तीसारख्यांचे हात आहेत. सुधा मूर्तीसारख्यांचे जगत प्रसिद्ध आहे, जगतश्री जगात श्रीमंतीचं नाव आहे. त्या परत येणार आहे, तिथे परत येणार आहे. त्यांचं सुद्धा परत भेटीचं हे आहे. अमेरिकन आपलं जर्मन डायरेक्टर्स परत भेटीचं इथे आहे. मोठमोठे IAS अधिकारी यायचे आहेत, मोठमोठे पायलट यायचे आहेत. जे पायलट तुम्ही पाहिले असेल ते विमान चालवताना तिथे पायलट आहे, पण तेच कपडे घालून इथे आम्ही इन्सिस्ट करतो या असे लोक यायचे आहेत. हे सर्व तुमच्यासाठी आहे, तुमच्यावरती आहे. आणि ह्या नवीन जे आता मुलं जॉईन झाली आहे त्यांना नक्कीच इथे यशप्राप्ती होईल, चांगली यशप्राप्ती होईल. जी आता मुलं आमची आहेत, जुनी मुलं त्यांच्याकडून शिका. इथे एक मात्र आहे की नवीन विद्यार्थी म्हणून कोणालाही त्याला डिप्राय करून का सगळं दाखवा. मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये फार मोठे प्रकार चालतात, पण इथे ना इथे ना बरोबर घेऊन चाला. इथे बरोबर घेऊन चाला. तो कोणी कमी नाही किंवा तुम्ही कोणी जास्त नाही. तुमची 3 वर्ष इथे झाली म्हणून तुम्हाला काही सगळंच हे नाही. त्यांना बरोबर घेऊन चाला. त्यांना अभ्यासाचं जरी असेल तरी दाखवा. चुकत असतील तरी शिक्षकाला येऊन सांगा. त्यांना शिक्षक तुम्ही करू नका, तर असंच हे सगळं ठेवा. आपल्या शाळेचं नाव मोठं करा. प्रज्वल धन्यवाद. तुझ्यामुळे शाळा आमची बऱ्याच ठिकाणी पोचलेली आहे आणि शाळेचं नाव लौकिक असंच वाढवतो, चांगलं करतो आहे. आणि ह्या विद्यार्थी आपला आहे तर हे गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्याकडे हा सुद्धा झटतो आहे तुमच्यासारखाच, शिक्षकांसारखाच. आमचे क्लर्क आहेत हे विविध क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहे. एकच काम नाही करत आहे ते. आता तर मी सांगितलं ते मी साठी कॉम्प्युटर शिकवणार आहे. कॉम्प्युटर अशी प्रगती कर. तुझं एक वेळ शिक्षक हो असं मी म्हणतोय. तुझं ध्येय वाढव. काय टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर शिक्षक व्हावं, मुलांना शिकवावं असं होऊ शकत नाही. काय गुरुजी सर म्हणजेच प्रगती. हा आणि धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप आभार. आणि चांगलं करा. आमचं स्वतः नाव होईल, तुमचं स्वतः नाव होईल, गावाचं नाव होईल, देशाचं नाव होईल. सगळं हे आपण कशासाठी करतो, कुठेतरी आपलं नाव आहे. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये चांगले मुद्दे या ठिकाणी मांडले. तर या विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया काही जे चांगले मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की जसं की स्पर्धा परीक्षा असेल किंवा शाळेची गुणवत्ता आणि शिस्त संस्कार याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवून वाटचाल करून आपल्या शाळेचं नाव आणखी उज्ज्वल करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर हा संपूर्ण जो कार्यक्रम आता आपण या ठिकाणी घेत आहोत त्या कार्यक्रम या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आहे.
या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो. या ठिकाणी माझ्या सहाय्यक शिक्षिका आदरणीय श्रीमती गुरव मॅडम यांना विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळ काढून आपल्या बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानते. आणि हा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबूरावजी राणे सर यांच्या अनुमतीने संपन्न झाला असे मी जाहीर करते.